नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त, मस्त आणि हेल्दी असाल. आज माझा व्हिडिओ आहे कुकिंगचा आणि आज स्पेशल डे आहे. आज तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आज आम्ही घरीच पनीर बनवण्याचा विचार केलेला आहे. रेस्टॉरंटमध्ये तर आपण खूप पनीर खातो, पण बाहेरच्या पनीरपेक्षा आपल्या घरातलं पनीर चांगलं बनतं. तर बघा मी पनीरसाठी काय काय घेत आहे. पहिलं मी कांदा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे आणि त्याला चांगलं तेलात भाजून घेणार आहे. पनीरसाठी मी बेडगे मिरचीचा वापर केलेला आहे. ह्याला मी भिजत घातलं होतं आणि ह्यालाही आणि टमाटरमध्ये चांगलं भाजून घेणार आहे. लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याही मी तेलामध्येच भाजून घेणार आहे. बघा चांगलं तेलात भाजून घेतलेलं आहे आणि याला थंड झाल्याच्या नंतर मी बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमधून. पनीर बनवण्यासाठी मी अंदाजाने सगळं घेतलेलं आहे आणि पनीरची क्वांटिटी आहे 1/2 किलो. आम्ही 3 जणच आहेत खाणारे, तर आम्हाला भरपूर होईल, तर मी सगळं अंदाजाने घेतलेलं आहे. आणि हे खसखस, काजू आणि तीळ सफेद असतात ना, ते भिजत घातलेले आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकून आणि त्याच्यावर थोडी मलाई होती ती पण घेतली आहे मी आणि तेही मी बारीक वाटून घेणार आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गरम होईपर्यंत पनीर कापून घेते. बारीक बारीक पीस करून घेते मी. मीडियम जसे तुम्हाला पीस हवे असतील तसे तुम्ही कापून घ्या. पनीर बनवण्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे आणि हे तूप मी घरीच बनवलं आहे. तूप गरम झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये 4-5 काळी मिरी टाकली आहे, हिंग टाकला आहे आणि जो मसाला वाटला होता तो टाकून आपल्या तुपामध्ये चांगला मसाला परतून घ्या, जेणेकरून त्याला स्वाद चांगला येईल. मसाला तुपामध्ये एकजीव झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये जी पेस्ट तयार केली होती काजू, तिळाची आणि खसखसची ती पण टाकत आहे. मीठ स्वादानुसार टाका आणि ह्याच्यामध्ये धनाजिरा पावडर टाकलेली आहे मी, हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. चांगला मसाला एकजीव करून घ्या आणि थोडा वेळ झाकण ठेवा आणि चांगलं तूप वरती आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण पनीर टाकूया.
तुपात मसाला बघूया आपण एकजीव झाला आहे की नाही. तर बघा तुपात एकजीव झालेला आहे मसाला. थोडासा मसाला खाली लागला आहे कढईला, तर काही हरकत नाही. आपण पाणी टाकूया थोडंसं आणि उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यात पनीरचे तुकडे टाकूया. मला घट्ट ग्रेव्ही हवी की पातळ ग्रेव्ही हवी, तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. मला मीडियम ग्रेव्ही हवी होती, तर मी त्या अंदाजाने पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकत आहे. कस्तुरी मेथीने आणखीन पनीरला स्वाद येतो आणि ही पनीरची भाजी तुम्ही पराठा, चपाती, तंदुरी रोटीबरोबर खाऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला माझी पनीरची भाजी नक्की सांगा. घरच्या घरीच आपण बनवलेली आहे. बघा रेडी झालेली आहे भाजी.